लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील एक वयोवृद्ध नागरिक पुरामध्ये वाहून गेल्याची घटना मागच्या 4 दिवसापासून घडली होती। तालुक्याचं प्रशासन अत्यंत गांभीर्यानं त्या नागरिकाचा शोध घेण्यासाठी अलर्ट मोडवर सुद्धा आलेलं आपण पाहिलं होतं। मात्र 4 दिवसांनंतर आज त्या वृद्ध नागरिकाचा मृतदेह एका ऊसाच्या वावरामध्ये सापडल्याची घटना आज घडली आहे। काही नागरिकांनी मला फोनद्वारे देखील माहिती दिली आणि नेमकी कशा पद्धतीने माहिती मिळाली, प्रथमदर्शी नागरिक माझ्यासोबत काही आहेत। समोर या तुम्ही। जटुरे नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांचा 4 ते 5 दिवसापूर्वी वाहून गेली अशी घटना घडली होती। मात्र ते आज ऊसाच्या वावरामध्ये मृतावस्थेमध्ये सापडलेत। कसा पत्ता लागला तुम्हाला, अगोदर कसं समजलं? तुम्हीच बघितले ना अगोदर? ऋषिकेश बडगिरे यांनी सांगितलं की इथून वास येत होता म्हणून आम्ही गावातून 9-10 व्यक्ती आलो आणि शोध घेतला येते, तर ते इथे आढळून आले आम्हाला ऊसामध्ये। किती वाजताची घटना आहे ही? हे सुमारे 7-8च्या दरम्यानची। आता रात्रीचे 11:15 वाजत आहेत आणि माझ्या उजव्या हाताकडे जो हा ऊसाचा फळ आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी छातीच्या वर इतकं पाणी होतं असं येथील नागरिकांनी माहिती दिली आहे। आणि याच पुरामध्ये ज्ञानोबा जटोरे हे वयोवृद्ध वाहून गेल्याची घटना मागच्या 4 दिवसापूर्वी घडली आणि त्याच्या बॉडीचा जो आहे दुर्गंधी सुटली आणि दुर्गंधी सुटल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांचा वास येऊ लागला आणि त्या वासामुळे शंका निर्माण झाली की इतका घाण वास येतो तरी कशाचा। लोकांनी मग शोधाशोध सुरू केली। बघितलं तर मग तिथे जटुरे यांचा मृतदेह अगदी छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये पडलेला होता। आता सध्या त्यांचा मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। अहमदपूर तालुक्यातून हे नागरिक जमा झालेले आहेत आणि ग्रामीण रुग्णालयातून प्रशासकीय टीम सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। जटुरे यांची मृतदेहाची जी स्थिती आहे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही, इतकी छिन्न विछिन्न आहे, कारण त्यांच्या बॉडीला 4 ते 5 दिवस झालेले आहेत म्हणून अगदी दुर्गंधी सुटलेली आहे। आणि आता प्रक्रिया काढण्याची सुरू जरी असली तरी या घटनेमुळे नांदुरा बुद्रुक गावासह संपूर्ण परिसरातील नागरिकांवरती शोककळा पसरली होती। नेमकं जटुरे हे कुठे गेले असतील, नेमकं त्यांचं काय झालं असावं या चिंतेमध्ये इथले नागरिक होते। काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे। काय वाटत होतं जटुरे हे गायब झाल्यानंतर? काय वाहूनच गेले असतील असं शंका होती। पुरामध्ये काहीतरी पाला आणायला कुठतरी गेले होते, त्याच्यामुळं लोकांची शंका होती की वाहूनच म्हणजे पाण्यातच गेले असतील अशी शंका। जटुरे यांच्या पश्चात 2 मुले आहेत, राम आणि लक्ष्मण। मी बातमीमध्ये लक्ष्मण यांच्याशी संवाद साधला होता, आता ते देखील माझ्या सोबत आहेत। 5व्या दिवशी वडिलांचा मृतदेह सापडलाय, काय भावना आहे? आम्ही शोकाकुळ होतो, आम्ही चिंतेमध्ये होतो की आमचं कसं झालं असेल, हे आमच्या मनाला असं खंत होती। त्या खंतेमध्ये तरी आम्ही गावकऱ्यांनी पूर्ण आमचा शोध घेतला, प्रशासनाने आम्हाला मदत केली, खूप आम्हाला मदत केली, पण त्याने आम्हाला शेवट नाही सापडली। ते 5व्या दिवशी आम्हाला कुठं त्या ऊसामध्ये कुठंतरी त्यांनी घुसून असं त्यावर गाळ गेलेला होता। ते वास आल्यामुळे आम्हाला हे लक्षात आलं की बाबा ही खरंच असं झालं असेल, म्हणून आम्ही तिथं शोध घेतला आणि ते प्रत्यक्षात आम्हाला दिसले। तालुका प्रशासनाच्या वतीने जितके तलाव आहेत, नदी नाले आहेत, कुठपर्यंत ते पोहोचले असतील का, कुठे वाहून गेले असतील का, कुठल्या झाडाझुडपाला अडकून पडले असतील का, याचा शोध घेण्यामध्ये प्रशासन मात्र खूप परेशान झालेलं तुम्हाला पाहायला मिळालं मागच्या बातमीमध्ये। परंतु जटुरे यांचा कुठेही मृतदेह सापडला नव्हता। मात्र आज अचानक 5व्या दिवशी जटुरे यांच्या मृतदेहाचा वास उठल्यामुळे इथल्या नागरिकांना ते दुर्गंधी आल्यामुळे जटुरे यांचा शोध लागलेला आहे।
अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.